बाहेर कोणी भक्त असते गप्पा गप्पा मारत राहते. 1 तास तपस्या करा श्रवण करण्याची. जय जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी. हे भजन जे आहे ते फार महत्वाचं आहे. श्री कृपाल यांनी श्रीमद भागवत याच्या पूर्वी वृंदावनाचं स्मरण व्हावं म्हणून हे राधा माधव हे भजन म्हटलेलं आहे. तर हृदयातून आलं पाहिजे, मुख्य कंठातून आपण हे गायलं पाहिजे. जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी.
कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। वैष्णव ठाकुर की जय। वंदेहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरु वैष्णवांश्च श्रीरूपा सागरजातं सहगना रघुनाथान्वितं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्ण पदां सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते प्रणमामि हरिप्रिये नमो महाधवदन्याय कृष्ण प्रेम प्रदायिने कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरक्षे नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे हरे
हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। उपस्थित सर्व भक्तवृंदांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या या रविवारच्या सत्संग कार्यक्रमामध्ये। तर आज फार सुंदर तिथी आहे। कोणती तिथी आहे? आजची तिथी कोणती आहे? कोणती तिथी आहे? द्वादशी। परंतु ही साधारण द्वादशी नाही। हरे कृष्ण। सर्व भक्तांना विनंती की थोडं पुढे सरकून बसा। काही भक्त बाहेर बसलेले त्यांना जागा मिळेल। थोडं पुढे सरकून बसा। जे भक्त बाहेर बसले ते आत येऊ शकता। आज जागा आहे। थोडं पुढे सरकून बसा जरा। थोडं पुढे सरका। थोडं चला लगेच बसा। भाजी मार्केट नाही, आपण मंदिरामध्ये आहोत। लगेच जागा घ्यायचे पटपट। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। तर काल एक फार सुंदर तिथी होती, पवित्र पावन करणारी सर्वांना। कोणती तिथी? निर्जला एकादशी। आणि आज द्वादशी आहे। तर सर्वांनी इथे यायचं आहे चेतनीमध्ये। मोबाईल असेल तर ते सायलेंट मोड मध्ये ठेवा। लहान मुलांनी थोडंसं पाठीमागे जाऊन बसा। तर फार सुंदर तिथी होती। कोणती? निर्जला एकादशी। तर तिथे होऊन गेलेली आहे, तरी आज आपण चर्चा करणार आहोत, कारण की हा दिवस फार विशेष होता। तर एकूण किती एकादशी आहेत? किती? नक्की 24 का 26? 26। का बरं? अधिक मास आहे ना, तर विसरायचं नाही। तर एकादशीला काय म्हणलंय? माधव तिथी भक्ती जननी जतने पालन करी। एकादशी या तिथीला माधव तिथी म्हणतात। भक्ती विनोद ठाकूर काय म्हणताय? माधव तिथी। हरिवास म्हणजे या तिथीमध्ये भगवंताचा वास आहे, किंवा ही तिथी भगवंतांना अत्यंत प्रिय आहे। माधव तिथी का प्रिय आहे? कारण ती भक्ती जननी आहे। काय करते? भक्तीला जन्म देणारी, किंवा भक्तीचं बीजारोपण आपल्या हृदयामध्ये करणार। ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण कृपा पाये भक्ती लता बीज। तर आपण जर इथं आहे, कोणत्या कारणासाठी आहे? आपण सर्व इथं आज आलेलो आहे आध्यात्मिक मनोरंजनासाठी आलो। मनोरंजनाचे प्रकार आहेत ना, सात्विक, रासिक, तामसिक। पब क्लब मध्ये जाणारे तामसिक मनोरंजन करतात, पार्टीज करणारे। पण आपण पण इथं आलेलो आहे कशासाठी आले हो? सत्संग, सत्याचा संग करण्यासाठी, शाश्वत गोष्टींचा संग करण्यासाठी, जे शाश्वत आहे त्या विषयी श्रवण करण्यासाठी। अर्थातच आपण सर्व भक्ती करण्यासाठी इथं आलेलो आहोत। आपण सर्वजण कशासाठी आलोय? भक्ती करण्यासाठी। भक्ती म्हणजे भगवंतांची प्रेममय सेवा। तर भक्ती जननी माधव तिथी कशी आहे? भक्तीला जन्म देणारी आहे, आणि म्हणून ही तिथी फार विशेष तिथी असते। आणि म्हणून भक्ती विनोद ठाकूर पुढे म्हणतात जतने पालन करी।
की प्रत्येक व्यक्तीनं प्रयत्नपूर्वक याचं तिथीचं पालन केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे? प्रयत्न केला पाहिजे की मी ही तिथीचं पालन करेन, जेणेकरून माझ्याही हृदयामध्ये भक्ती प्रकट होईल. तर ही तिथी आपण सर्व वैष्णवजन आणि पालन केली पाहिजे. तर या तिथी जी आहे त्या तिथीला प्रामुख्याने आपण काय करतो? व्रत करतो, आहे ना, उपवास करतो. तर जे सामान्य व्रत आहेत, जसे श्रावण महिन्यातले सोमवार आहेत, नवरात्रीचे उपवास आहेत, असे अनेक प्रकारचे आपण पाहतो. शनिवारचे उपवास, मंगळवारचे उपवास आहेत, गुरुवारचे उपवास आहेत. हे व्रत करतो आपण. हे व्रत करण्यामागचा उद्देश काय आहे आपला? आपण व्रत करतो कशासाठी? कशासाठी? उपवासाची खिचडी खायला मिळेल म्हणून. बर, व्रत करण्याचं प्रयोजन काय आहे आपलं? काय करतो? बोललं पाहिजे तर समजेल. काय? अशासाठी पुण्य प्राप्तीसाठी. कशासाठी हे व्रत? शास्त्रामध्ये व्रतांना सांगितले करण्यासाठी. काय मिळतं? ते ना पुण्य मिळतं. काय मिळतं? पुण्य मिळतं. कारण की वेदांमध्ये जर वाचलं आपण तर कर्मकांड जो भाग आहे त्यामध्ये पाप आणि पुण्य या दोन गोष्टी आहेत. पुण्य कशासाठी करायचे आपल्याला? जेणेकरून आपल्याला सुख मिळावं किंवा उच्चतर ग्रहांची प्राप्ती व्हावी आणि आपण आनंदी व्हावं, यासाठी पुण्य आवश्यक आहे. हे व्रत आपण केलं तर काय मिळणार? काय मिळणार? बोला बोला. पुण्य मिळणार. आणि नाही केलं तर काही नाही मिळणार. मिळणार काहीच नाही. केलं तर पुण्य, नाही केलं तर काही नाही. न्यूट्रल राहणार खातं. एकादशी व्रत. एकादशी व्रत असं व्रत आहे जे केलं तर काय मिळणार? काय मिळणार? एकादशी. मी आता म्हणलं माधव तिथी भक्ती जननी. मग काय मिळणार एकादशी व्रताचं पालन केल्यावर? हृदयामध्ये भक्ती जागृत होईल किंवा कृष्ण प्रेम जागृत होईल. भक्ती म्हणजे कृष्ण प्रेम. हा, एकादशी व्रताचं पालन केलं तर हृदयामध्ये भक्तीचा जन्म होईल आणि कृष्ण प्रेम प्राप्त होईल. नाही केलं तर हा, काही नाही, है ना. आणि इथंच आपण बसतो. नाही केलं तर पाप लागतं. फार मोठा डिफरन्स आहे हा. एकादशी जे करत नाही त्यांच्यासाठी खास करून. जर केलं तर पुण्य इतर व्रतांना, नाही केलं तर काही नाही. परंतु एकादशी व्रत असं केलं तर उत्तम, हृदयामध्ये भक्ती जागृत होईल. आणि नाही केलं तर पाप लागेल. तर ही जी एकादशी आहे, कालची एकादशी जी कोणती होती? निर्जला एकादशी. त्या एकादशीला आपण म्हणतो काय? भीमसेनी एकादशी. काय म्हणले आहे? भीमसेनी एकादशी किंवा पांडव निर्जला एकादशी म्हणलं जातं. तर कोण होते हो हे भीमसेन? 5 पांडवांपैकी एक. भीमसेनाचं आणखीन एक नाव आहे, माहित आहे? भीमसेनाचं आणखीन एक नाव माहित आहे का? काय नाव आहे? द्रकौदक. म्हणजे काय हो? अरे काल मी वाई मध्ये होतो, सांगत होतो, पटपट पटपट उत्तर देत होते सगळे भक्त. द्रकौदक. व्रक उदक उदक उदर. उदर मध्ये ज्याच्या व्रक आहे, काय? व्रक नावाची अग्नी आहे. आपण सर्वांच्या उदरामध्ये कुठली अग्नी आहे? जठर अग्नी. ही जठर अग्नी काय करते? अन्न पाचन करते. आणि म्हणून ती जेव्हा प्रज्वलित होते तेव्हा समजायचं की भूक लागलेली, आपल्याला भूक लागते, आपण अन्न ग्रहण करतो आणि ती अग्नी काय करते? जठर अग्नी त्याला पचवते. तीव्र अग्नी. जठर अग्नी फार तीव्र आहे. सायंटिस्टने शोध लावला ही जठर अग्नी मध्ये एक जर छोटा ब्लेडचा तुकडा टाकला आपला तर तो जळून भस्म होईल, एवढी तीव्र अग्नी असते. एक पहा, तरी सुद्धा आपल्याला काही जाणवत नाही. तरी भगवंताची सिस्टीम आहे, फार सुंदर रित्या ठेवलेलं आहे. अशी तीव्र अतितीव्र अग्नी जठर अग्नी आहे. परंतु भीमसेनांच्या उदरामध्ये जी अग्नी आहे त्याला वृकदक अग्नी म्हणलेली आहे. व्रक म्हणजे अत्यंत अत्यंत उग्र आणि तीव्र अग्नी आहे. आणि त्यामुळे भीमसेन हे नेहमी काही ना काही खात राहायचे. किती खायचे हो?
असं म्हणतात की बालभोग, बालभोग म्हणजे काय? सकाळचा ब्रेकफास्ट निहारी 70 मन अन्न लागायचं त्यांना. किती? 70 मन. एक मन म्हणजे किती किलो? 40 इंटू 70, जवळजवळ 2 टन अन्न त्यांना ब्रेकफास्ट लागायचं. कधी? ब्रेकफास्ट. त्याच्यात डबल ते दुपारचा भोजन करायचं. म्हणजे किती भयंकर ही अग्नी असणार आहे की जे खात होते एवढं तेवढं सर्व भस्म होऊन जायचं. तेव्हा भीमसेन कधीही उपाशी राहू शकत नव्हते. आणि हेच भीमसेन जेव्हा दूध क्रीडेमध्ये हे भाव हारले आणि वनवासामध्ये होते आणि भिक्षा मागून अन्न ग्रहण करायचे, त्यावेळेला कुंती महाराणी काय करायची? ही भीमसेनला भूक फार लागते. मग जे काय भिक्षामध्ये अन्न याचे त्याचे 2 भाग करायचे. एक भाग सगळा भीमसेनानं आणि दुसऱ्या भागामध्ये हे 5 जण खायचे. परंतु तरीही भीमसेनाचं पोट भरायचं नाही. मागून किती मिळणार आहे हो? मग भीमसेन काय करायचे? कुठला तलाव पाहायचे, नदी पाहायची आणि तिथं जाऊन क्विंटल पाणी पिऊन टाकायचे. आणि अशा प्रकारे पाण्यावर आपली भूक भागवायची. आणि असेच ते भ्रमण करत असताना एक दिवशी ते एक चक्र या गावी आले. कोणत्या गावी? आणि तिथं आल्यानंतर ते पाहतात की त्या गावामध्ये एक दैत्य राहत होता, बग नावाचा. त्याचं नाव होतं बकासूर. आणि हा दैत्य नरभक्षक होता. आणि तो म्हणाला मी संपूर्ण गावाला खाऊन टाकेन. तर एक करार झाला, समझोता. सिंधू समझोता आहे ना आपला, जसा पाकिस्तान बरोबर, तसा एक समझोता झाला. काय समझोता झाला? की या गावातील लोकांनी मला रोज 1 छकडा भरून अन्न द्यायचं. किती? 1 छकडा म्हणजे बैलगाडीपेक्षा मोठा. आणि तोंडी लावायला जसं लोणचं आपण वापरतो किंवा काकडी, टोमॅटो, सलाड, 1 माणूस. म्हणजे जो माणूस ते छकडा घेऊन जाणार तो पुन्हा माघारी येणार नाही. तर अशा प्रकारे हा करार होता. आणि ही तर एका कुटुंबावरती त्याच्या आयुष्यामध्ये एकदाच आहे. तिला फार मोठं राज्य आहे. तर कुंती महाराणी आपल्या 5 पुत्रांसहित ज्या राज्यामध्ये राहत होत्या, त्या राज्यामध्ये राहत होत्या. तिथं हे पांडव आलेले होते, ते राहत होते. त्या ब्राह्मणाच्या घरी राहत होत्या. तर हे ब्राह्मणाचं एक छोटंसंच कुटुंब होतं. एक 6 वर्षाची मुलगी, एक 4 वर्षाचा मुलगा, पत्नी आणि तो. जेव्हा त्यांच्यावर ही वेळ आली तेव्हा त्यांच्या चर्चा चालली होती. ब्राह्मण म्हणाला की मी जातो आता आणि तू मुलांचा सांभाळ चांगल्या प्रकारे कर, पुढे त्यांना वाढव वगैरे. तेव्हा ती पत्नी म्हणते की नाही, असं कसं शक्य होईल? तुम्ही घराचा आधारस्तंभ आहे, तुम्ही गेलं तर नाही चालणार, मी जाते. तुम्ही वाटलं तर दुसरा विवाह करा आणि मुलांना चांगलं संगोपन करा. त्यावेळेला पती म्हणतो नाही, पतीचं आद्य कर्तव्य आहे की पत्नीचं सर्व स्थितीमध्ये रक्षण करणे. काय करणे? रक्षण करणे. जेव्हा आपण सप्तपदी करतो, अग्नीच्या हे घेतो, प्रदक्षिणा करतो, त्यावेळेला आपण काही वचन देतो. त्या वचनामध्ये आपण काय सांगितलेलं असतं की मी माझ्या पत्नीचं सदैव रक्षण करेन. आणि म्हणून हे कदापि शक्य होणार नाही की मी तुला पाठवू शकतो, कारण मी काय रक्षक आहे, तुला भक्षक नाही. मग ती 6 वर्षाची मुलगी होती. ती म्हणाली आई बाबा एक काम करा, आज ना उद्या मी मोठी होणार आणि तुम्ही माझं कन्यादान करणार. तर आता वेळ आलेली आहे की तुम्ही माझं कन्यादान या राक्षसालाच करा. या राक्षसाला देऊन टाकणार. तुमच्या डोक्यावरचं ओझं पण कमी होईल, त्रास पण कमी होईल. आज ना उद्या तुम्ही दान देणारच आहात. हे ऐकल्याबरोबर ते सर्व कुटुंबाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. सजल नेत्राने ते रडू लागले. त्यावेळी तो छोटा मुलगा होता 4 वर्षाचा. त्याने एक झाडाची फांदी उचलली आणि म्हणाला थांबा, मी आता जातो त्या बकासुराला मारून येतो. असं म्हणल्यानंतर चोचऱ्या बोलल्यामुळे त्याच्या ते कुटुंब हसू लागलं थोडं. आणि सर्व वार्ता कुंती महाराणी ऐकत होते. तेव्हा कुंती महाराणी तिथे येतात, म्हणतात की ऐका, मी तुमचं सर्व ऐकलेलं आहे. तुमच्या कुटुंबावरती संकट आलेले आहे, त्याचं आपण निवारण करू. माझी 5 मुलं आहेत, त्यापैकी एक पुत्र माझा जाईल तिथे. तेव्हा ब्राह्मण फार क्रोधित होतात, नाराज होतात. असं कसं? तुम्ही माझे अतिथी आहात आणि अतिथींना मी अशा मृत्यू संकटामध्ये नाही टाकू शकत. पण कुंती सांगते की पहा, माझी जी मुलं आहेत ते सांगू शकत होते की हा भीमसेन आहे किंवा हा अर्जुन आहे. नाही, कारण की ते वनवासामध्ये होते आणि अज्ञातवासात होते. तर मग ते म्हणाले एक ऐका, माझ्या पुत्रांना आहे ना
ऋषींचे मोठे मोठे आशीर्वाद आहेत. त्यावर भरपूर शक्ती आहे, तुम्ही काळजी करू नका. आणि मग आता हे भीमसेन यांना कुंती महाराजांनी सांगितलं तू जायचंय, छकडा भरून आणणं. पहिल्यांदाच पाहिलं भीमसेनाला आनंद झाला, म्हणजे वा आज फिस्ट आहे. गाडी घेतली, गावाच्या बाहेर एक चबुतरा होता. तर नियम असा होता की त्या चबुत्रा जवळ जायचं, तो चबुतरा स्वच्छ धुयाचा, त्यानंतर ते सर्व पदार्थ तिथं ठेवायचे आणि हा व्यक्ती जो घेऊन जाईल तो त्या चबुत्र्याच्या जवळ बसणार, तो बकासूर तिथे येणार, सर्व अन्न ग्रहण करणार आणि गाजरमुळी सारखं त्या माणसाला खाऊन टाकणार. असा नियम होता. तर भीमसेन आले, त्यांनी पण हा चबुतरा धुतला, सर्व पदार्थ मांडले आणि इतरांसाठी ते बसले. नुसते बसले नाही, त्यांनी काय केलं, आज मेजवानी आहे, एक एक आयटम खायला सुरुवात केली. पटपट पटपट पट. हा बकासूर बाहेर येतो, म्हणतो की अरे हे काय विचित्र प्रकार आहे, आज माझं अन्नात बाहेर कोण खात आहे. जोर जोरात बोलू लागला, ए कोण आहे तू, उठ तिथून. भीमसेन काय बोलले नाही. काऊ, कारण की प्रसाद ग्रहण करताना बोलायचं नसतं. तरी नियम आहेत, काही शास्त्रामध्ये दिलेले नियम आहेत की प्रसाद जेव्हा घेतो आपण त्यावेळेला खाली आसन असावं, आचमन करावं आणि त्यानंतर प्रणाम करून मग प्रसाद भोग ग्रहण करावं. का बरं असं आहे, उदर भरण नव्हे जाणावे हे यज्ञ कर्म आहे. ही साधारण गोष्ट नाही. म्हणून भीमसेन बसलेले आहेत, एकही शब्द बोलत नाहीये. आणि हा राक्षस जोर जोरात बोलत होता. नंतर तो जवळ आला, लाता बुक्क्या मारू लागला त्यांच्या पाठीवरती, नखाने ओरफाडे मारू लागला. तर भीमसेन एकदाही बोलले नाही. शांतपणाने त्यांनी अगदी आनंदित होऊन सर्व जो भोग होता तो संपवला. हात धुतले चांगले स्वच्छ आणि मग उठले, पाठीमागे वळून पाहिलं आणि एक जोरदार पिष्ट मारली आणि तो बकासूर तिथं धराशायी झाला, संपला. त्याला उचललं आणि जे गावाचे बाहेर होतं राजधानी तिथं त्याच्या गावाच्या बाहेर तिथं त्याला फेकून दिला. सकाळी उठून गावकरी म्हणतात की काय झालेले, हा भरून मृत्यू पडलेला आहे. त्यांनी विचारलं कुणी असं कृत्य केलं. ब्राह्मणाची वेळ होती, म्हणजे ब्राह्मणाचं काय केलं, म्हणजे असं असं झालं, एक काहीतरी रिद्धी आहे त्यांच्यात. तर सांगायचा उद्देश असा आहे की भीमसेन हे उपाशी राहू शकत नव्हते. त्यांना अत्यंत भूक लागायची आणि कसे बसे ते आपली भूकाला कंट्रोल करायचे. असाच एक सुंदर प्रसंग येतो ज्या वेळेला भीमसेनांना द्वारकेला बोलवलं जातं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की या भीमसेन तुम्ही एकदा भेटायला मला. भीमसेन जातात आणि माहिती आहे भगवान श्रीकृष्णाला भीमसेन कसे आहेत, खवय्ये आहेत, भरपूर खायला लागतं, त्यांना आवडतं. तर त्यांनी आपल्या सर्व यांना सांगितलं की चांगली मेजवानी बनवा आणि सुंदर सुंदर सर्व आयटम बनवू लागले. आता भगवान श्रीकृष्ण हे कुठं आहे, तो द्वारकेमध्ये आहे. कुठं, आणि द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण ऐश्वर्य भावात राहतात. कोणत्या भावात, ऐश्वर्य भाव. ब्रह्मा येतात नमस्कारम, भगवान शिव येतात नमस्कारम, इंद्र चंद्र वरुण अग्नी सर्व येतात नमस्कारम. 16,108 जिताय गो सुंदर भगवान की जय. 16,108 भगवंतांच्या सर्व पटराणी येतात, काय करतात, नमस्कारम. राज्यातले मंत्रीगण नमस्कार, राज्यातील सर्व लोक नमस्कार नमस्कार नमस्कार. हे नमस्कार ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणजे थकलो मी, कारण मी खरा कोण आहे, वो गजेंद्र नंदन. मी वृंदावन मध्ये आनंद घेणारा व्यक्ती आणि मला हे ऐश्वर्य भाव नाही आवडत. मला त्या 5 रसामधले माझे भक्त आवडतात. दास्य, साख्य, वात्सल्य, माधुर्य, या रसामध्ये मला भक्ती पाहिजे. माझ्या अंगा खांद्यावर खेळणारे भक्त आवडतात मला. माझ्याशी लोकझोक करणारे माझे भक्त आवडतात. आमची ही जी प्रेममय क्रीडा करतात असे भक्त मला आवडतात. आणि मी या द्वारकेमध्ये आलेपासून तो अनुभवच नाही मिळाला. तर आता भीमसेन येत आहेत. भीमसेन कोण आहेत, भगवान श्रीकृष्णांचे नात्याने. कोणतं नातं आहे, आत्ते भाऊ. बरं, छोटे भाऊ का मोठे भाऊ, मोठे भाऊ. अर्जुन सखा आहे, समवयस्क आहे, तो मोठे भाऊ आहेत, तो बडे भाई आहेत ते त्यांचे. तर ते येणार आहेत. तर म्हणजे चला भीमसेनची आज आपण थोडं नोकझोक, भरपूर दिवस झालं काही ऐकलं नाही, थोडे शिवाय ऐकायची माझी इच्छा झालेली आहे. बरं वाईट काहीतरी बोलले ऐकायची माझी इच्छा आहे. कारण तिकडं गोपी काही बोलायचे, ग्वालबाल काही बोलायचे, यशोदा मैया कधी दाट मारायची, ऐकलंच नाही. हो, येऊ द्या भीमसेना. मग भीमसेन आले तर भगवंतांनी एक सुंदर लीला केली.
म्हणाले की भीमसेन आले की त्यांना बाहेर बसवून सांगा मी थोडासा मीटिंग मध्ये व्यस्त आहे सभामध्ये. भीमसेन आले म्हणजे कन्हैया कुठे आहे? व्यस्त आहेत, अर्धा तास झाला. अरे कुठे गेले वसुदेव वासुदेव? म्हणजे थोडी मीटिंग चाललेली आहे. मग थोड्या वेळानंतर भगवान कृष्ण बघत होते त्यांचं काय चाललेलं आहे. म्हणजे आता एक काम करा, भांड्यांचा आवाज करा. काय असं वाटलं पाहिजे की प्रसाद चालू आहे काहीतरी, भांड्यांचा आवाज यावं लागला, खन 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 वगैरे. भीमसेनाने ऐकलं. भीमसेना लक्षात आलं आपण अजून खाल्लं नाही काय, आपल्याला भूक लागलेली आहे, अग्नी प्रज्वलित झालेली आहे. म्हणजे लवकर कुठे आहेत तरी कृष्ण, मला भूक लागलेली, कुठं जाऊन बसलेला आहे तो. तर म्हणजे आता त्यांना निरोप द्या की भगवान श्रीकृष्ण प्रसाद घेत आहेत. आता प्रसाद घेत आहेत म्हणाल्यानंतर भीमसेनची सटक केली. तर भीमसेन म्हणाले मला सोडून प्रसाद घेतो? वृंदावनमध्ये तर चोरून मात्र खाल्लेलंच आहे आणि आता इथं चोरून भोजन करतोय, मला सोडून छोट्या भावा माझ्यापेक्षा छोटा येतो आणि असा ते उद्धटपणा करत आहे. एकदम संतापले, जोर जोरात भगवंतांना वेडे वाकडे बोलू लागले. भगवंत आनंद घेतो. किती दिवसानंतर हे मधुर शब्द माझ्या कानामध्ये पडत आहे. फार आनंदित झाले आणि थोड्या वेळानंतर म्हणाले मी चाललो आता इंद्रप्रस्थ. तोपर्यंत नाही धावत येतात, म्हणतात थांबा दादा, मी फक्त एक मजा केली, मला खूप दिवस झाले तुमचे गोड शब्द ऐकायचे होते. तर ही जी अग्नी आहे पहा, म्हणून भीमसेन भूक सहन करू शकत नव्हते, त्यांना समजायचं नाही काय करायचं. असे हे भीमसेन. आणि ह्या भीमसेन जेव्हा एकदा भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिर महाराजांना अनेक कथा सांगत होते त्यावेळी त्यांनी एकादशीचं महात्म्य सांगितलं. आणि ह्या एकादशीचं महात्म्य सांगत असताना त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे ही एकादशी प्रकट झाली. तर फार पूर्वी तालजंग नावाचा एक राक्षस होता जो भूमीचा पुत्र होता. वराहदेव आणि भूमी यांच्या पासून एक पुत्र प्रकट झाला, त्याचं नाव तालजंग. आणि या तालजंगचा पुत्र म्हणजे हा मूळ राक्षस, अत्यंत शक्तिशाली भूमीचा पुत्र आहे. आणि देवांना त्रस्त करून ठेवलं सर्व देवी देवतांना. देवी देवता इकडे त्राही त्राही बोलू लागले. ब्रह्मदेवांकडे आले. ब्रह्मदेव म्हणले मेरी बस की बात नाही. शिवजींच्याकडे गेले, म्हणले नाही मला पण शक्य नाही. भगवान नारायणाकडे आले. नारायण म्हणले ठीक आहे मी युद्ध करतो. युद्ध सुरू झालं. अनेक वर्ष युद्ध चाललेलं आहे. हा पण एकदम ताकदवान शक्तिमान आहे. शेवटी ह्याची शक्ती क्षीण होऊ लागली. तसे मग त्याने पळ काढला. भगवान म्हणाले चला गेलेला आहे थोडासा आपण विश्राम करूया. भगवान बद्रीनाथला गेले. बद्रीनाथला एक सुंदर गुफा होती. त्या गुफेमध्ये आपले त्यांनी योग निद्रेमध्ये झोपले. हा राक्षस तिथं आला. मला चला चांगली संधी आहे. हा झोपलेला आहे आणि आता भगवंत झोपलेले असताना त्यांच्यावर प्रहार करणार. तोपर्यंत भगवंतांच्या अंगातून एक दिव्य शक्तिपुंज बाहेर आलं आणि तिनं एका शक्तीचं रूप धारण केलं. आणि पाहता क्षणी या मूळ राक्षसाचं जे सर होतं सरछेद करून टाकलं. आणि एकदम स्वर्गामध्ये नागारे वाजू लागले, पुष्पवृष्टी होऊ लागले, सर्व देवी देवता प्रकट झाली. भगवंत योग नेते तू बाहेर आले. म्हणजे काय झालं असं हे सर्व जय जयकार करत होते. म्हणले पाहिलं तर मूळ राक्षस मरून पडलेला आहे. म्हणजे ही कोण शक्ती आहे? म्हणजे मी तुमच्या अंगातून प्रकट झालेली आहे. कुठून? तर भगवंतांचे जे एकादश इंद्रिय आहेत, 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञान इंद्रिय आणि मन, यापासून जी शक्ती प्रकट झाली तिने एक रूप धारण केलं. तर सांगायचं काय आहे, आता आषाढी एकादशीला पुन्हा भगवान शयन करणार आहे. भगवंतांचं शयन करणं आणि आपलं शयन करणं हे सामान्य नाही, एक सारखं नाही, तर वेगळं आहे. कसं? भगवान जेव्हा योग निद्रेमध्ये असतात तेव्हा सुद्धा सृजन करत असतात. त्यांच्या शक्ती अशा आहेत की नित्य कार्यामान आहेत, नित्य वाढत आहेत. भगवंत ह्या देवीवरती फार प्रसन्न झाले. हा प्रसंग फार महत्वाचा आहे. या देवीवरती का प्रसन्न झाले हो? तर भगवंत म्हणता की तू माझी उत्तम सेविका आहे. कशी सेविका आहे? उत्तम सेविका आहे. सेवक हा उत्तम केव्हा बनतो? उत्तम सेवकाची व्याख्या काय? बोला, उत्तम सेवक म्हणजे कोण? प्रश्न आहे, प्रश्न. प्रेमाने सेवा करणारा, बरोबर. अजून थोडं, अजून उत्तम सेवक कुणाला म्हणू शकतो आपण? बरोबर, न सांगता. उत्तम सेवक म्हणजे तो आहे जो तत्क्षणी जाणतो. जसा
आपल्या मालकाला काय हवं आहे तो त्याच्या मुखातून आज्ञा बाहेर येण्यापूर्वी सेवकाला ती इच्छा पूर्ण केली पाहिजे. त्याला उत्तम कोटीचा सेवक मानलेला आहे. मालक थकून आलेले आहे, त्याने एखादा सेवक धावत येतो, हे थंडगार पाणी लगेच तुमची पाय दुखत असं पाय चेपतो. म्हणजे मालकाने आज्ञा देण्यापूर्वीच त्यांची मनाची इच्छा जाणून सेवा करणारा सेवक जो असतो तो उत्तम कोटीचा सेवक मानला गेलेला आहे. इथं या देवीनं काय केलं, भगवंताची इच्छा होती की ह्या मूळ राक्षसाचा वध व्हावा आणि या देवीनं काय केलं, प्रकट होता क्षणीच आपली सेवा पूर्ण केली. म्हणून भगवान प्रसन्न झाले, म्हणजे हे देवी तुला काय वर पाहिजे, काय विचारलं, काय वर पाहिजे. आणि भगवंतांची एकादश इंद्रियातून प्रकट झालेली ही देवी म्हणते, हे भगवंता मला तसं काही नको आहे, पण तू त्याचंच असेल तर एक वर दे. मी पाहते की ह्या जगातील हे सर्व लोक दुखी आहेत. दुखी आहात आपण सर्व का सुखी आहे? हाऊ आर यू? उत्तर द्या. आय एम फाईन. म्हणजे सुखी आहात. तुमच्यासाठी नाही. तर बुडते जन पाहत ना डोळा म्हणून कळवळा येत असेल तर आपण खरोखर दुखी आहोत हे आपल्यालाच माहित नाही. हीच खरी माया आहे. माया म्हणजे काय, आपल्याला समजूनच देत नाही की आपण दुखी आहोत, कष्टी आहोत, आपण चुकीच्या ठिकाणी आहोत. तर एकादशी देवी म्हणते की हे भगवंता मला समजतंय की ही सर्वजण दुखी आहेत. आणि दुःखाचं मूळ कारण काय आहे हो? दुःखाचं मूळ कारण काय आहे? पाप. आपल्याला दुःख काय येतं? पापा केल्यामुळं, पाप कर्म केल्यामुळं. तर ही एकादशी देवी म्हणते, हे प्रभू माझ्या तिथीमध्ये जे कोणी व्रत करतील, उपवास करतील, त्यांचे सर्व पाप नष्ट व्हावे. काय व्हावे? पाप नष्ट व्हावे. आणि मग सर्वत्र आनंदच आनंद. लोक भरपूर पाप कर्म करायचे आणि एकादशी व्रताचं पालन करायचे. पाप नष्ट. यमराजाचा दरबार खाली. यमराज असे हात लावून बसले, चित्रगुप्त असे गालाला हात लावून बसले आणि एक व्यक्ती होता तो फारच नाराज झाला आणि एकदम क्रश होऊन गेला. तो होता पाप पुरुष. अच्छा, पाप पुरुष म्हणजे काय हो माहिती आहे? अच्छा, गंगा एक नदी आहे बरोबर, आणि गंगा देवी पण आहे का? हिमालय एक पर्वत आहे. हिमालय एक व्यक्ती पण आहे. हिमालयाची पुत्री कोण? पार्वती माता. त्याप्रमाणे धर्मराज, धर्म एक व्यक्ती आहे आणि धर्म पण आहे. त्याप्रमाणे पाप एक व्यक्ती पण आहे. कोण आहे? एक व्यक्ती. त्याला म्हणतात पाप पुरुष. तर हा पाप पुरुष भगवंतांच्या वक्षस्थळातून धर्म प्रकट झाले आणि पाठीतून अधर्म. या जगामध्ये प्रत्येकात द्वंद्व आहे बरं का, दोन आहेत. दिवस आहे तर रात्र आहे, सुख आहे तर दुःख आहे. या पद्धतीने धर्म आहे तर अधर्म पण आहे, पुण्य आहे तर पाप पण आहे. तर इथं दोन आहेत. तर हा जो पाप होता तो एक पुरुष आहे, तो त्याची शक्ती शिरू लागली कारण की सर्वांचे पाप नष्ट होऊ लागले. या पाप पुरुष जो आहे ह्याचं पोषण होतं. कसं होतं? ह्याचं प्रत्येक अंग आपण केलेल्या पापापासून बनतं. आपण दरोडे घातले, आपण चोऱ्या केल्या, आपण कोणाचा खून केला, जमीन हडप केली, अपशब्द बोलले, तसा ह्याचा आकार वाढत होतो. कलियुगमध्ये हा महाकाय आकार घेतलाय. प्रचंड मोठा आकार झालेला, धष्ट पुष्ट झालेला आहे. तर हा पाप पुरुष म्हणू लागला की भगवंत मला आश्रय पाहिजे, तुमच्याकडे पक्षपात नाही. म्हणजे बरोबर आहे. तर एकादशीच्या दिवशी सर्वजण उपवास करतात आणि त्यांचे पाप नष्ट होतात. माझा काहीतरी सोय करा, मला आश्रय प्रदान करा. भगवान म्हणजे ठीक आहे, एकादशीच्या दिवशी सर्वजण व्रत करतात आणि अन्न खात नाही. तर हे पाप पुरुषा, तू त्या दिवशी अन्नामध्ये वास कर. कशामध्ये? अन्नामध्ये वास कर. मग सोल्युशन झालं, दोघांना पण खुश. आणि म्हणून जेव्हा आपला मृत्यू होईल आणि आपण यमदरबारात जाऊ आणि तिथं जेव्हा चित्रगुप्त आपले खाते काढतील म्हणते की 108 मर्डर केलेस तू. अरे कधी केले? गो हत्या केलेली आहे, अशा प्रकारे स्वर्ण चोरी केलेली आहे. अरे हे मी कधीच केलं नाही, पण खात्यामध्ये आहेत की हो. कुठून आले? एकादशी व्रताचं पालन नाही केलं.
त्या दिवशी जे पाप होतं ते सर्व अन्नामध्ये होतं, मी ते ग्रहण केलं आणि म्हणून मला आज हे नरक यातना भोगावे लागत आहे. तर हे पाप पुरुष आहे. ही जर जेव्हा कथा ऐकली भीमसेनाने, तेव्हा भीमसेन फार येऊन गेले आणि ते म्हणाले की मला एकादशी व्रताचं पालन करता येत नाही. तर एक गोष्ट अजून, भीमसेन एकादशी व्रताचं पालन करत नव्हते म्हणजे असं नाही की ते अन्न खात होते. कलियुग मध्ये स्टँडर्ड फार लो आहे. आपली बुद्धी कमी, शक्ती कमी, भक्ती कमी, सर्वच कमी, कमीतली आपण लोक म्हणतात ना, जो गाळ आहे तो गाळ आहे असं. तर म्हणून आपल्याला कन्सेशन भरपूर आहे. आपण काय कन्सेशन वाली माणसं आहे. म्हणून आपल्याला एकादशीला थोडस सूट दिलेली आहे. द्वापार, त्रेता, सतयुगामध्ये एकादशी अशी होती की प्रत्येक व्यक्ती निर्जल एकादशी करायची. अहो असे राजा होते, असे प्रजा होती, फक्त मनुष्यच नव्हे तर हाती, घोडे, पशु पक्षी सुद्धा निर्जल एकादशी करायचे. हे त्या काळातलं स्टँडर्ड. त्यावेळेला भीमसेनाला निर्जल एकादशीने फलाहार करून ते करायचे. परंतु त्यावेळेला असं स्टँडर्ड होतं की निर्जल एकादशी नाही केली तर पाप लागायचं. तो भीमसेन घाबरले, म्हणजे की हे प्रभू, म्हणजे हा नियम सर्वांसाठी सारखे आहे, प्रकृती नियम सर्वांसाठी आहे, मग मी या पापांपासून कसं माझी सुटका होईल. तेव्हा ते म्हणतात की तुम्ही व्यासदेवांना विचारा. भगवान सदैव आपल्या भक्तांना श्रेय देत असतात. मग भीमसेन व्यासदेवांकडे जातात. व्यासदेव कोण आहेत? व्यासदेव कोण आहेत? ज्यांनी वेदांची रचना केली, ज्यांनी सर्व शास्त्र आपले लिहिले आहे. मग व्यासदेवांकडे जाता. व्यासदेव म्हणतात एक पर्याय आहे, तुम्ही काय करा, ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये येणारी एक एकादशी आहे, ती एक एकादशी व्रताचं जी काल होती आणि द्वादशी आहे, त्या एका एकादशीचं जर पालन केलं तर तुम्हाला उर्वरित राहिलेल्या सर्व 25 एकादशींचं फळ प्राप्ती होईल. भीमसेन प्रसन्न झाले. पण तुम्ही असं म्हणाले, पण ऐका, ही एकादशी निर्जलच करायची आहे, फलाहार याचा नाही, काही नाही याचा भीमसेनासाठी. आणि मग भीमसेन एवढे महाग आहे, अग्नी एवढी तीव्र आहे, तर ते निर्जल एकादशी करायचे. आणि कधी कधी हा 10 एवढा वाढायचे, ते हिमालयामध्ये जाऊन, बद्रीनाथ मध्ये जाऊन पाण्याचे झरे असायचे, त्याच्या खाली जाऊन बसायचे आपल्या शरीराला थंड करण्यासाठी. परंतु संपूर्ण दिवस ते एकादशीचं व्रताचं पालन करायचे. आणि ती एकादशी व्रताचं पालन 100% एकादशी करायची. किती टक्के? अच्छा, 100%. अशी पण काही एकादशी प्रकार आहेत? हो आहेत. एकादशी मध्ये पण प्रकार आहेत. कसे? 100% एकादशी म्हणजे काय? केली तर उच्च लोकांची प्राप्ती नव्हे, भगवान गोलोक धामाची प्राप्ती होऊ शकते एखाद्याला. ऐकायचे कसे? 100% एकादशी ही कधी चालू होते? दशमीला. दशमीच्या दिवशी दुपारी 1 वेळ प्रसाद घेणे. किती टाइम? एकदा. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजल्यानंतर काही ग्रहण नाही करायचं, थोडं जल घेऊ शकता. दुसरा दिवस कोणता आला? एकादशी. ब्रह्ममुहूर्तावरती उठून लगेच आपल्या सर्व भजन क्रिया करून संपूर्ण दिवस निर्जल उपवास. तिसरा दिवस कुठला आला? द्वादशी. द्वादशीला पारणाच्या वेळेमध्ये आचमन करून, जल ग्रहण करून हा उपवास सोडायचा. परंतु 100% मध्ये ही संपूर्ण जी एकादशी आहे, ह्यामध्ये रात्री झोपायचं नाही. याला काय म्हणतात? 100% एकादशी. परंतु काय म्हणतात? रात्री जेव्हा आपण जागतो, काय म्हणतो? जोरात बोला. चूक. जागरण नाही म्हणायचं, हरी जागर म्हणायचं. काय म्हणायचं? कारण जागरण नाही करायचं आपल्याला, पिक्चर पाहत, मोबाईल बघत. हरीचं कीर्तन करत, हरीचं स्मृतन करत, हरीचं नाव घेत जागरण झालं पाहिजे, त्याला म्हणतात हरी जागर. तर असा जर हरी जागर केला आपण, आणि मग हा जो दशमी पासून सुरू झालेली एकादशी व्रताचं पालन आपण द्वादशी पर्यंत केलं तर ती झाली 100% एकादशी. तर अशा प्रकारे भीमसेनी एकादशी व्रताचं पालन करायचे.
तेही आहे निर्जला एकादशी आणि याला प्रमाण आहे. काय पहा, रात्रो जागरणं कृत्वा दशकृत न पश्यति यम रुद्र वृत्त पापक्षण. Even though contaminated with hundreds of sin, a person who keeps a night time vigil while following a vow of Ekadashi never sees angry Yamraj. जो कोणी व्यक्ती हजारो पाप त्याने केलेले असू द्या, परंतु एकादशीच्या दिवशी जागरण करत हरीचं नाव घेत एकादशी व्रताचं पालन करतो, तो कधीही अँग्री यमराज म्हणजे कुठले क्रोधित यमराजांचं दर्शन होत नाही. झाली का नाही भीमसेनाची सुटका? प्रश्न सॉल्व झाला आहे ना, की काय करायचे? 100% एकादशीचं पालन करायचे, हरी जागर करायचं आहे आणि सर्व पापातून मुक्तता होणार आहे आणि यम दर्शन होणार नाही. तर भगवान श्री कृष्ण एक फार सुंदर गोष्ट सांगतात भगवद्गीतेमध्ये, यज्ञदान तप कर्म न ताज्याम कारमेव तत् यज्ञदानम तपश्चैव पावनाम मनीषा. यज्ञ दान तथा तपस्या के कर्मों का कभी भी परित्याग नहीं करना चाहिए, उन्हें अवश्य संपन्न करना चाहिए. निसंदेह यज्ञ दान तथा तपस्या महात्माओं को भी शुद्ध करते हैं. तर हा भगवद्गीतातील श्लोक जो आहे फार महत्वपूर्ण आहे आपण सर्वांसाठी. तर भगवान म्हणतात की एखाद्या व्यक्तीला जर आनंदित राहायचं आहे, अध्यात्मामध्ये प्रगती करायची, 3 गोष्टीचा त्याने त्याग करायचा नाही. कोणत्या गोष्टी? 3. यज्ञ, दान आणि तप. कोणत्या 3 गोष्टीचा त्याग करायचा नाही? पहिली, दुसरी आणि तिसरं तप. यज्ञ, दान, तप. आणि नित्य करायचं आहे. कसं करायचे? नित्य आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये असलं पाहिजे. तर या कलियुगामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की नित्य एखाद्याच्या मनुष्याच्या जीवनामध्ये 3 गोष्टी असल्या पाहिजे. त्याचा पहिली गोष्ट आहे यज्ञ. पूर्वी लोक करायचे अश्वमेध यज्ञ, राजसूय यज्ञ, अग्निहोत्र आहे ना. आपल्यापैकी किती रोज यज्ञ करतात? यज्ञ करता? व्हेरी गुड, छान. तर यज्ञ रोज केला पाहिजे. हवन कुंड असलं पाहिजे आणि सुंदर असं यज्ञ झालं पाहिजे. यज्ञासाठी फार भरपूर सामग्री पण लागते. सुंदर शुद्ध देशी गाईचं तूप लागतं है ना. सुंदर सुंदर वेगवेगळ्या जे वस्तू आहेत ते सर्व लागतात. थोडा वेळ पण द्यायला लागतो. यज्ञ कधी करायचा असतो? कुठल्या वेळेत करायचा असतो? म्हणजे कधी यज्ञ करायची वेळ कोणती? सकाळची ब्रह्ममुहूर्तावर आहे ना. तर हा नित्य झाला पाहिजे आणि याचा त्याग करायचा नाही. तर आपण कसा यज्ञ करणार? कलियुगामध्ये कोणता यज्ञ सांगितलंय? हरिनाम संकीर्तन यज्ञ. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. यज्ञ कुंड कुठं आहे? तुम्ही म्हणता हे संकीर्तन यज्ञ. तर कलियुगामध्ये सांगितलेलं आहे एकच यज्ञ करायचे, तो आहे नाम संकीर्तन यज्ञ. परंतु यज्ञ कुंड पावं की हो, पण यज्ञ कुंड कुठं आहे? हे 2 कुंड आहेत. काय? यज्ञ कुंड. यज्ञ कुंडामध्ये आपण आहुती देण्यासाठी वापरतो एक पळी. वापरतो का नाही? कुठं आहे ते पळी? कुठं आहे? जिव्हा. हे काय आहे? आणि आहुती देतो स्वाहा स्वाहा स्वाहा. कुठं आहे ती आहुती? म्हणजे काय? आहुती म्हणजे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ही आहे आहुती. आता यज्ञ कुंडामध्ये आपण जेव्हा आहुती देतो त्यातून काय प्रकट होतं? काय प्रकट होतं? अग्नी, ज्वाला. कशी असतात त्या? अशा. आणि जेव्हा आपण हरिनाम घेतो तेव्हा ज्वाला कशा येतात? अशा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. असे
बघा एकमेकांना ज्वाला दिसतात का? तर ही ज्वाला आहे खरोखरच. त्या ज्वाला ज्या आहेत ना हे अशा ब्रह्मांडाच्या पलीकडे जातात आणि गोलोक धामामध्ये जाऊन भगवान श्रीकृष्णाच्या चरणापर्यंत पोहोचतात. तेव्हा आपली भक्ती साध्य होते. म्हणून आपण जेव्हा संकीर्तन करतो तेव्हा काय करतो, असे दोन्ही हात वर करतो. तर हे आहे कलियुगाचं. ठीक आहे, हात खाली द्वारा पोहोचण्याचं. तर हे आहे कलियुगाचं हरिनाम संकीर्तन यज्ञ. नित्य केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे हो? नित्य केलं पाहिजे. ब्रह्ममुहूर्तावर केलं पाहिजे, सकाळी केलं पाहिजे. तर आपण अशा प्रकारे भगवंताने सांगितलेली पहिली गोष्ट यज्ञ करतो. दुसरं सांगितलेलं आहे दान. काय सांगितले? दान केलं पाहिजे. एकदा भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर जे श्री रूपादांचे गुरु आहेत, एकदा निघाले ते रस्त्यावरून. त्यांच्यावर त्यांचे गृहस्थ शिष्य होते आणि त्यांनी पाहिले की रस्त्यावर एक भिकारी त्यांना भीक मागत आहे. अच्छा, दान द्यायचं हे जी कर्तव्य आहे ते प्रामुख्याने कुणी करायचं आहे? दान कुठल्या आश्रममध्ये द्यायचं आहे? ब्रह्मचारी, ग्रस्त, वानप्रस्थ, संन्यास कुणी द्यायचे? कुणासाठी आहे प्रामुख्याने? दान ग्रस्तांनी द्यायचं आहे, बरोबर आहे ना? आणि इतर आश्रम ग्रस्त आश्रमावर निर्भर आहे. तर हे ग्रस्त आहेत. तर भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर जेव्हा ते आश्रममध्ये आले तर ते म्हणाले की एखाद्या ग्रस्तानं कधीही संधी मिळाली, कोणी आलं तर त्याला दान दिलं पाहिजे. नाही दिलं तर काय होतं? आपलं हृदय कठोर होतं. काय होतं? हृदय कठोर होतं. म्हणून असं सांगितलं जातं की आपल्याला माहित नाही की बाबा दान दिल्यानंतर हा कसा उपयोग करेल. तर कमीत कमी आपण काय ठेवलं पाहिजे? प्रसादाचे पॅकेट आपल्या जवळ ठेवलं पाहिजे, जे त्याला व्यक्तीला आपण दान देऊ शकतो. जेणेकरून काही ना काहीतरी आपण दान दिलं पाहिजे. जसं जन्माष्टमी येईल आता, आपण दान द्यायला शिकलं पाहिजे. आपली जी आवक आहे त्यातील काही पर्सेंटेज आपण आपल्या अध्यात्माला, आपल्या गुरूंना आणि आपल्या आजूबाजूला जे वैष्णव आहेत त्यांच्या संतोषासाठी, भगवंतांच्या सत्कार्यासाठी, यात्रेसाठी, तीर्थांसाठी दान दिलं पाहिजे. तर अन्नदान आपण देतो, हे करतो. तर मग सर्वोत्तम दान काय हो? अन्नदान. आणखीन वस्त्रदान. आणखीन कन्यादान. सुंदर. आणखीन ज्ञानदान है ना, ज्ञानाचं दान करतो है ना. पण सर्वोत्तम ज्ञान कोणतं आहे? आता हे दान आपण का देतो? जेणेकरून ज्याला आवश्यक आहे ते आपण पुरवतो. अन्नदान देतो है ना, वस्त्रदान करतो, कारण की ह्या गरजा आहेत ना, अन्न, वस्त्र, निवारा, ती आपण पुरवत असतो. परंतु सर्वोत्तम दान काय म्हणलेलं आहे? हरिनामाचं दान. का बरं हरिनामाचं दान सर्वोत्तम आहे? हरिनामाचं नाम का सर्वोत्तम आहे? कारण हे हरिनाम त्या व्यक्तीला त्याच्या मूळ गावी पोहोचवतो. कोणत्या गावी? मूळ, बरं का, मूळ. इथलं नाही कुठलं. तर आपण सर्व कुठले आहोत? कुठले? सातारकर. कुठले घर आहे आपण? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाची, बोलले जे ऋषी साचवाया. तुकाराम म्हणाले मी वैकुंठवासी, असे म्हणले का? आम्ही म्हणले म्हणजे आपण सर्वजण कुठले आहोत? वैकुंठवासी. परंतु पडलो येतो आणि बरकटलो. म्हणून सर्वोत्तम दान आहे हरिनामाचं दान. कारण की हे हरिनाम त्या व्यक्तीला घेऊन जाणार आहे पुन्हा कुठं? लोट चले. कुठं? आपल्या मूळ गावी. मूळ गावी जायचे ना सर्वांना. करायचे इथं सर्वांना जायचे आणि तिथं गेल्याशिवाय आपल्याला आनंद नाही. म्हणून हरिनामाचं दान ही सर्वोत्तम दान आहे. तर जो व्यक्ती हे दान करतो म्हणजे आपल्या जीवनामध्ये नित्य इतरांना हरिनाम दान करतो. म्हणून पहा चैतन्य महाप्रभू म्हणले काय? भारत भूमी ते हैल जन्मयार, जन्म सार्थक करी कर परोपकार. दोन गोष्टी सांगितल्या. काय सांगितलं? जन्म सार्थक करी म्हणजे यज्ञ करायचे. पहिलं कुठला यज्ञ? नाम संकीर्तन यज्ञ. म्हणजे स्वतः प्रथम घ्यायचे. कर पर उपकार. आणि मग काय करायचं? मी जे यज्ञ करतोय ते इतरांना आपण सांगायचं. म्हणजे ते सर्वोत्तम दान झालं. तर दोन गोष्टी आपल्या झाल्या पूर्ण. कुठला? दान आणि
यज्ञ आणि दान. तिसरी गोष्ट कुठली आहे? तप. तप म्हणजे काय? तप म्हणजे काय? तपाची व्याख्या सांगा. तप शब्द ऐकलाय ना सर्वांनी, पण केल्या नाही कधी तपस्या. तप म्हणजे काय? भगवंतांच्या संबंधित कार्य करणे. ठीक आहे, थोडंफार ठीक आहे. अजून तप म्हणजे काय? साधना. ठीक आहे, थोडं जवळ आलं. अजून अजून जवळ या तप व्याख्या द्या. तप म्हणजे काय? हा, थोडंसं अजून जवळ. अजून सांगा. तप म्हणजे काय? तपस्या म्हणजे काय? त्याग. ठीक आहे, अजून तप म्हणजे काय? तर एक सोपी व्याख्या आहे का? काय आहे? ध्यानपूर्वक श्रवण करा. तप म्हणजे काय? तप म्हणजे स्व इच्छेने स्वतःच्या शरीराला एका उद्दिष्ट पूर्तीसाठी त्रास करून घेणे. आलं लक्षात? स्व इच्छेने. पहिली इच्छा असली पाहिजे, त्रास करून घ्यायचं. स्वतःला काहीतरी प्राप्त करण्यासाठी उच्च जे नाही ते उच्च वस्तू त्रास करून घेणे म्हणजे तप. हिरण्यकशिपूने तपस्या केली. काय केलं? त्रास करून घेतला ना, काहीतरी प्राप्त करायचं होतं, तर ते आहे तप. अच्छा, भगवंतांना आवडतं का? काय तपस्या करतोय, त्रास करून घेतोय, मजा येते गोवा. आवडतं भगवंतांना? त्यांच्या भक्तांना त्रास झालेला आवडतं? अहो नाही आवडत. भगवंत आपल्या भक्तांच्या पायात काटा जरी लागला तर धावत येतात. तिथं भक्ताला काही इजा झाली तर तिकडे भगवंताच्या डोळ्यातून आसू वाहू लागतात. एवढं अपार प्रेम करणारे भगवंत आहेत आपल्यावर. म्हणून म्हणतात की एखादा जीव जेव्हा भगवंतांकडे जातो ना गोलोक धामामध्ये, तेव्हा कृष्ण स्वतःचं सिंहासन सोडून धावत येतात त्याला भेटायला, त्याला आलिंगन देतात. म्हणतात की बाबा कुठं होता एवढे जन्म जन्मांतर, किती वाट पाहायला लावली मी, किती सुविधा पाठवल्या वेळेला, किती गुरु पाठवले, किती वैष्णव पाठवले, किती ग्रंथ पाठवले, किती संत पाठवले, किती वारंवार तुला सांगितलं की भक्ती कर, हरिनाम घे, ये माझ्याकडे, ये माझ्याकडे. आला नाही तू. अनेक जन्म लोटली, मी तुझी वाट पाहत होतो आणि आत्ता तू आला. त्याला आलिंगन देतात आणि भगवान धसा धसा रडतात. एवढं प्रेम कोण करतो का? सुहृद सर्वभूताना. एवढं प्रेम करणार. म्हणून भगवंताला हे आवडत नाही की आपल्याला त्रास व्हावा. पण मग तपस्या का भगवंताला प्रिय आहे? कारण भगवद्गीता किती जणांनी वाचली? वाचली? ठीक आहे. भगवद्गीता मधलं प्रथम ज्ञान काय आहे? ज्यांनी वाचली त्यांनी सांगा. ज्यांनी नाही वाचली ते पण सांगू शकतात. पहिलं ज्ञान जे अर्जुनाला दिलं भगवान श्रीकृष्णाने, ना अहो तुम्ही 18व्या अध्यायाकडे कुठे गेला? सुरुवातीचं ज्ञान, प्रथम ज्ञान, अध्याय दुसरा. देहिनोऽस्मिता देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र नामुह्यति. काय सांगतं? हे अर्जुन, ज्याप्रमाणे एक व्यक्ती जीर्ण झालेले वस्त्र काढून टाकून देतो आणि दुसरं परिधान करतो, त्याप्रमाणे हा जीवाचा बालपणापासून तरुणपणापासून वृद्ध झाले की वस्त्र जीर्ण झालेले खाली टाकून दुसरं शरीर परिधान करतो. म्हणजे आत्मा अमर आहे, शरीर नश्वर आहे. तर पहिलं ज्ञान काय दिलं? आत्माचं ज्ञान. कोणतं ज्ञान दिलं? आत्मज्ञान. कुठलं ज्ञान दिलं? आत्मज्ञान. तर शब्द काय आहे? आत्मज्ञान. ज्या लोकांना हे माहित आहे की मी शरीर नाही, मी कोण आहे? आत्मा आहे, सच्चिदानंद आत्मा आहे, अविनाशी आत्मा आहे, अवय आत्मा आहे, नित्य आत्मा आहे, कधी न मरण पावणारा आत्मा आहे, ते जे ज्ञान आहे त्याला म्हणतात आत्मज्ञान. किती जणांना माहित आहे की मी शरीर नसून आत्मा आहे? किती जणांना माहित आहे? तर ज्या ज्या लोकांना माहिती आहे सर्व जणांना एक पदवी मिळते. काय? आत्मज्ञानी. आपण सर्वजण कोण आहोत? आत्मज्ञानी. पण एवढ्यानं भागणार नाही. आत्मज्ञानी आहे, ठीक आहे, छान सुंदर, परंतु
आपण आत्मसाक्षात्कारी झालं पाहिजे. आत्मज्ञानापासून उच्च स्तरावर आत्मसाक्षात्कारी झालं पाहिजे. आत्मसाक्षात्कारी म्हणजे काय? तो व्यक्ती ही जाणतो की मी आत्मा आहे, त्या स्तरावर राहतो. कोणत्या स्तरावर? आत्मस्तरावर. आपण या स्तरावर जातो. मी शरीर आहे म्हणून मी दिवसातले 24 तास कशासाठी व्यतीत करतो सांगा? माझ्यासाठी किंवा माझ्या शरीरासाठी? 24 तास खातो, पितो, मनमन भटकतो, लक्ष्मी गोळा करतो, या शरीराचे लाड पुरवतो, सकाळपासून संध्याकाळची काळजी घेतो. सर्व काय मी शरीरासाठी, माझ्यासाठी काय करतो? माझ्यासाठी मी काय करतो? शरीरासाठी सगळं करतोय की मी आत्मा आहे, तर माझ्यासाठी मी काय करतो? आत्माला काही गरज नाही. बरं, भूक कुणाला लागते? भूक शरीराला लागते. तहान कुणाला लागते? सुख दुःख कुणाला होतं? पीडा कुणाला होतात? वेदना कुणाला होतात? शरीरालाच होतात. आपल्याला होत नाही, आत्माला होत नाही. नैनम छिद्दन्ति शस्त्राणि. त्याला शस्त्राद्वारे काढता नाही, त्याला कापता येत नाही, त्याला भिगवता येत नाही, त्याला भाजता येत नाही, काही करता येत नाही. आत्मा अजरामर आहे. मग मी माझ्यासाठी काय करतो? 24 तासापैकी काही करत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात तप करा. तपाचा मूळ उद्देश आहे कमीत कमी त्या दिवशी तुम्ही या स्तरावरून या स्तरावर या. आत्मज्ञानाच्या स्तरावरून आत्मसाक्षात्कारी म्हणा की मी शरीर नाही. सांगायचं मनाला की बाबा मी शरीर नाही, मी आत्मा आहे. मला भूक लागत नाही, मला भूक लागत नाही, मला तहान लागत नाही. म्हणून ज्या वेळेला आपण निर्जल उपास करतो तेव्हा शरीराला सांगतो, मनाला सांगतो मला भूक लागत नाही, मला तहान लागत नाही, मला पीडा होत नाही, मला निद्रा येत नाही. आणि म्हणून त्या दिवशी आपण ट्रान्सलेन्स होतो, प्रगती करतो. एक दिवस आपण त्या स्तरावर राहायचा प्रयत्न करतो. मनाला सांगणं फार आवश्यक आहे. परवा एक प्रयोग करण्यात आला. एक वैज्ञानिक होते, त्याने एक सुंदर प्रयोग केलेला आहे. काय केला? असे 2 हात ठेवले. पहा असे हात. आता हा हात आहे आणि हा हात आहे, दोन्ही हात माझे आहेत. हा हात बाजूला काढला असा ठेवायला लावला आणि इथं हा प्लॅस्टिकचा हात ठेवला. आता 1, 2 आणि 3 हात आहे. इथं कोणता हात आहे? प्लॅस्टिकचा. इथं ओरिजिनल आणि एक ओरिजिनल इकडे आहे. या ओरिजिनल हाताला इकडच्या इकडे झाकून टाकलं कपड्यानं. 1, 2, 3. त्यांनी एक वस्तू घेतली आणि असं पंख घेऊन अशी करायला. संवेदना जाणवतात? स्पर्श हो जाणवत आहे. तुझा हात आहे. तर कुणाचा हात आहे? तुझा हात आहे. तुला जाणवते, तुला जाणवते हो हो, तुला जाणवते तुझा हात आहे हो हो. प्लॅस्टिकच्या हातामध्ये पण त्याला स्पर्श जाणवला. नंतर हातोडा मला प्लॅस्टिकच्या हातावर मारल्यामुळे का मनाला पटवून दिलं की तू हात आहे. कोणता हात आहे? प्लॅस्टिकचा हात आहे. मनाला पटवून दिलं, मनाला पटवलं. तसं आपण मनाला कन्व्हिन्स करायचं की मी शरीर नाही रे बाबा. या शरीराबरोबर राहता 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 असं वाटतं की मी शरीरच आहे. आणि हेच दुःखाचं मूळ कारण आहे. जोपर्यंत आपण आपल्याला शरीर समजणार तोपर्यंत आपण या शरीरासाठी कार्य करणार आणि भगवत प्राप्ती होणार नाही. आणि या स्तरावर राहून वारंवार हेच शरीर पुन्हा पुन्हा धारण करावं लागणार. म्हणून हे जो तप आहे हा तो दिवस आहे त्या दिवशी मी सांगायचं मी शरीर नाही. मी कोण आहे? कोण? हर हळू होत आहे. स्वतःच नाव घ्यायला लागतं काय? भटकणारी सच्चिदानंद आत्मा आहे. ती कन्व्हिन्स करायची. आणि मग मी जेव्हा हे उपवास करतो ना त्यावेळेला मी दाखवतो 1 दिवसासाठी मी नाही होईल शरीर. म्हणून ट्रान्सलेन्स व्हायला शिकलो पाहिजे. आपण पलीकडे गेलं पाहिजे, शारीरिक स्तराच्या पलीकडे. अशा प्रकारे आपण आपल्या इंद्रियांना वळण लावायचं आहे. पडले वळण इंद्रिया सकळ. आणि आता हा जो उपवास आपल्याला करायचा आहे यामध्ये आपण ज्ञान, यज्ञ, दान आणि तप पाहिलं. तर तपस्या, तर निर्जल एकादशी करण्याचा उद्देश काय होता आपला? काय समजलं? काय समजलं? मूळ उद्देश काय सांगितलं? आता मी सांगितलं अहो काय सांगितलं आता इथून इकडे असे
आत्मज्ञानापासून आत्मसाक्षात्कारी झाल्याशिवाय भगवत प्राप्ती होणार नाही. आपण सर्वजण इथे येतोय भक्ती करायसाठी. भक्तीचा मूळ उद्देश आहे कृष्ण प्रेम केल्यानं जायचे गोलोकला. मोठा प्रवास आहे. येतो उडी मारायला ती अशी टक्कीने मारता येत नाही. हळूहळू होणार है ना. दिने दिने हळूहळू एका दिवसामध्ये आत्मसाक्षात्कारी नाही होणार. आपण हळूहळू आपण इंद्रियांना सवय लावणार. एक दिवस निर्जल उपास केलेला आहे, वर्षातून एक दिवस. त्यानंतर प्रत्येक निर्जल एकादशी करायला शिकणार आपण. शिकणार का नाही? त्यानंतर येणार प्रत्येक तिथीला आपण एकादशी उपास निर्जल उपास करायला शिकणार का नाही? पण हे करत असताना आपण उपवास करत असताना उपवासच करायचे. आलं लक्षात? आपण उपवास करत असताना उपवासच करायचे, नाहीतर आपण उपवासी राहणार. काय म्हणलं मी? उपवास करत असताना उपवासच करायचे, नाहीतर उपाशी राहणार किंवा उपासमार होणार. म्हणजे काय? उपवास, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे, म्हणजे हरीच्या जवळ राहायचे. उपवास धरलाय आणि सकाळी 8 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 8 पर्यंत झोपून गेलाय, तो उपवास नव्हे. उपवास धरलाय नाही, आता टाइमपास करायचे, वेळ जात नाही म्हणून आपला टीव्ही लावून मॅच बघत बसलाय, तो उपवास नव्हे, है ना. उपवास धरलाय कुठं फिरायला गेलाय, चला वर्कआउट करून टाकूया, लक्षात येणार नाही. इंद्रियांना बळंत लावायचे, त्याचबरोबर उपवास करायचे, म्हणजे हरीच्या जवळ राहायचे. हा, तुम्ही पहा रे माझे डोळे गोड रूप विठोबाचे, तुम्ही ऐकावं रे माझे कान गोड रूप नाव विठोबाचे. अशा प्रकारे इंद्रियांना बळ लावायचं आहे. आणि म्हणून पहा पुढे सुंदर प्रमाण येतं. चैतन्य महाप्रभू आणि रामानंद राय यामध्ये जेव्हा चर्चा व्हायची, शास्त्र चर्चा, त्यावेळेला चैतन्य महाप्रभू नेहमी म्हणायचे, रामानंद राय प्रमाण द्या, शास्त्र प्रमाण द्या. काय द्या? शास्त्र प्रमाण. आपण कोणतीही गोष्ट स्वीकार करताना शास्त्रामध्ये आहे का नाही पाहायचं. असं सांगितलं जातं की द्रौपदी म्हणाली, अंधे का पुत्र अंधा आणि हसली जोरजोरात. हसली ना, आणि त्यामुळे महाभारत घडलं. अहो पण महाभारतामध्ये असा कुठं उल्लेख आहे की द्रौपदी हसली म्हणून महाभारत घडलं? द्रौपदी ही वैष्णवी आहे. कोण आहे? वैष्णवी आहे. ती दुर्योधन लोकून कधीच हसली नाही. पण आपण सांगतो आम्ही पाहिले महाभारत 66वा एपिसोड मध्ये आहे ते. शास्त्र प्रमाण द्या. म्हणून म्हणतात, अहो गाथ्यातलं सांगा, माथ्यातलं सांगू नका. तुकाराम महाराजांची गाथा आहे, त्या गाथ्यामध्ये तुका म्हणे असं आहे, पण कधी कधी लोक स्वतःच टाकतात, म्हणतात तुका म्हणे. ते माथ्यातलं असतं, गाथ्यातलं नाही. म्हणून शास्त्रामध्ये आहे का नाही पाहायचं. तर पहा, एखादा म्हणला की मला यज्ञ करायचे, अश्वमेध करायचे. पहा, अश्वमेध सहस्राणी राजसूय शतानी च. Thousands of Ashwamedh yajna and hundreds of Rajasuya yajnas are not even equal to the 16th part of the fasting on Ekadashi. हजारो राजसूय यज्ञ आणि अश्वमेध यज्ञ हा 16व्या भागाने सुद्धा एक एकादशी निर्जल व्रत केला तर त्याचा 1/16 भाग पण त्याला बरोबरी करू शकत नाही. म्हणजे पहा, आपण एक निर्जल एकादशी केली तर कितीतरी असे अश्वमेध यज्ञ आणि राजसूय यज्ञ आपण करतो. All the sins done by all the 11 senses are destroyed by observing fast on Ekadashi with devotion. All the sins, सर्व प्रकारचे पाप, done by all the 11 senses, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 मन, या मनाद्वारे कर्मेंद्रियाच्या ज्ञानाने जे पाप आपण करतो ते सर्व नष्ट होतात फक्त एक एकादशीचं पालन केल्याने. कसे? विथ डिवोशन फार महत्वाचं आहे. काय म्हणलं मी? विथ डिवोशन, भक्तिमय. म्हणजे कसं? उपवास हरीच्या जवळ राहून केलं तर. आणि म्हणून पुढे प्रमाण दिलेलं आहे बघा. 10 वर्ष सहस्राणी तपस्या केली तो नरा तत्तुल्य मनोमुग्धि वाशी वृत्त करणं. हे पर्सन who follows the Ekadashi attains the results of performing austerities on 10,000 years. 10,000 वर्ष तपस्या करून जे फळ प्राप्त होतं ती एक एकादशी व्रत केलेलं प्राप्त होतं. किती महत्वपूर्ण आहे एकादशी व्रताचं पालन करणं. आणि संवत्सरस्य यामध्ये एकादशो भवन्ति ताक्षां फलोप्नोति पुत्र मे नात्र संशया.
आणि हे उत्तर आहे व्यासदेवाने दिलेलं भीमसेनाला. काय म्हणतात ते प्रमाण. बघा लोक म्हणतात की प्रमाण आहे का की फक्त पांडव निर्जला एकादशी केली की सर्व एकादशीला पण मिळेल. हा प्रमाण आहे. हा पद्मपुराणामध्ये सांगितले. इन द पद्मपुराणा व्यासदेवा says to भीमसेना, "O son, the same result of observing all Ekadashis of the whole samvatsar म्हणजे एक वर्ष can be achieved just by observing only one Ekadashi, Nirjala Ekadashi. There is no doubt about it." कोणताही संदेह ठेवू नका. एक निर्जल एकादशी केली तर संपूर्ण एकादशीचं फळ त्या व्यक्तीला प्राप्त होऊ शकतं. तर ही फार महत्वाची गोष्ट आहे. आता शेवटी जाता जाता एकादशी तर काल झाली, मग मी आज का सांगायला बसलोय? कारण त्या मनाला सांगायचे पुढची एकादशी निर्जल करायचे आजपासून. आज द्वादशी आहे. हा संकल्प घ्यायचा. हा संकल्प घ्यायचा आहे. हातामध्ये जल घेऊन की मना मी आज संकल्प घेत आहे. काय घ्यायचे संकल्प की मी पुढची एकादशी निर्जल करणार. आजपासून सांगितलं तर आरामात करता येते. आरामात फक्त कन्व्हिन्स करायचं मनाला. मी सांगितलं हातोडा मारायचा की तू कोण आहेस? आत्मा आहे, सच्चिदानंद आहे. तुला भूक लागत नाही, ताण लागत नाही, तुला दुःख होत नाही, तुला मान अपमान येणं काही फरक पडत नाही. असं सांगायचं. तर पहिला नियम आपण पाळायचा 100% एकादशी. कोणती एकादशी? 100% एकादशी करायची. कशी करायची सांगा एकदा. सांगितले मी. दशमीला सुरू झाली, एक वेळ प्रसाद ग्रहण केला, एकादशी संपूर्ण तिथी निर्जल उपवास केला, द्वादशीला पुन्हा एक तास प्रसाद ग्रहण केला. ही झाली 100% एकादशी. रात्री जागरण करून. कोणतं जागर? हरी जागर. त्या दिवशी काय झालं पाहिजे? रात्री हरिनाम संकीर्तन, हरी कथा, भक्तांच्या संगतीची मैफिल भरली पाहिजे. हरी जागर होतात बऱ्याच ठिकाणी करतात लोक. पूर्वी व्हायचे बरं का, गावगाणा व्हायचे. विठोबाचं विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर असायचे आणि तिथं टाळकरी बसून वारकरी मंडळी जय जय रामकृष्ण हरीचा जयघोष करायचे आणि रात्री हरी जागर व्हायचे. आता पण जागर होतात. हॉटस्टार जागर, फेसबुक जागर, युट्यूब जागर. जागराचं नाव बदलले फक्त, जागरण होतात बरं का. तर 100% एकादशी. ठीक आहे. आपण कोण आहे? कलियुगचे प्राणी आहात. नाही जमलं तर आपण काय करायचे? तसं स्टँडर्ड एव्हरी एकादशी निर्जल करायचे. नाही जमलं तर दुसरं स्टँडर्ड आहे सजल. काय करायचे? पाणी पिऊन करायची एकादशी. कसं? पाणी पिऊन. किती पाणी प्यायचं? तांब्याभर. तर आता आपल्याला सांगायचं ना, मी म्हणाला की मी शरीर नाही तर काय करायचं? तहान लागली. आता वाटतं की माझे प्राण जरा जातीलच बहुतेक. मन सांगतो, बाकी कोण नाही. म्हणून आता ती कधी एकटे राहायचं नाही. आपण एकटे असतो की एकटे नसतो, माहित आहे? कसं मन बरोबर असतं. आणि ते पण म्हणतात अरे भूक लागली असेल बाळा, खा. तहान लागली का? पाणी पिये ना थोडं थोडं. काय कोण पाहतोय? कशाला एवढं मन मारायचं, जीव मारायचा? म्हणून मग पाणी प्यायचं. कसं पाणी प्यायचं? असं म्हणतात की थोडंसं सिप सिप. काही लोक एकादशी करतात आणि म्हणतात की आम्ही एकादशी करतो ना, आचमन करायचे. मग मोठी पळी यायची. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम गोविंदाला खाली सोडायचं पण तिथं सोडतात. चला 4 कप पाणी झालं. तर ही नाही, आपण फसवतोय स्वतःला. तर सजल, मग त्याला म्हणतात सजल एकादशी. तहान लागली की काय करायचं? पाणी प्यायचं थोडं. पुन्हा तहान लागते 1-2 तासाला. मन सांगतं की ते थोडं, पुन्हा थोडं पाणी प्यायचं. मग सांगायचं आता मिळणार नाही, आता 1 तास मिळणार नाही तुला. 5 वाजता, आता 6 वाजता पाणी देतो तुला. ही सांगायचे बघ मनाला. वळण लावायचे ना इंद्रियांना, मनाला सांगायचे. आणि मग मनाला मित्र बनवायचे. मग अशा प्रकारे थोडं पोस्टपोन करायचं. पण कधी कधी म्हणतात नाही मला भूक लागली, पाण्यानं माझं भागत नाही, खायला दे काहीतरी. मग त्याला थोडं फळ द्यायचं. काय द्यायचं? अशा प्रकारे सफल एकादशी होती, फलासहित. पण फळ किती खायचं? किती? एकच खायचं. तुम्ही आम्ही मोठं कलिंगड खातो. एकच खायचं, थोडासा छोटासा. आणि ते खाल्ल्यानंतर परत मग थोडस भूक लागली परत थोडं फळ खायचं. पण आता पण होतं नाही माझं भूक आणखी लागली, मग काय खायचं? काय खायचं?
कंदमूळ. बरं, अजून काय खायचं? आता अजून भूक लागली, काय खायचं? खिचडी. बरोबर. अजून वरईचा भात. अजून तळण. वा, सुंदर. अजून अरे का सवयी आहे जरा. अजून काय? शाबू वडा वगैरे काय काय खायचं अजून? पॅटीस आहे ना. तर हजारो ऑप्शन देणार मग तुम्हाला एकादशीला. बघ, आपलं चिंतन होणार हरिचिंतन नाही, खाद्य चिंतन. वडापाव नाही, वडापाव पाव किंवा शाबू वडा, त्याचं चिंतन होणार. तर भूक लागली म्हणलं की अजून काय खायचं? फळच खायचं. कारण ध्यानपूर्वक श्रवण करा. कारण एकादशीला मीठ खाल्लं की उपास परिपूर्ण होत नाही. काय सांगितलं मी? मीठ. मीठ कशासाठी खातो आपण? बरं, मीठ कमी झालं किंवा जास्त झालं कशासाठी होती? इंद्रिय 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 आहे ना, जिभेसाठी. मग आपल्याला भूक लागली ना, मग हे जिभेचा काय विचार करतो आपण? भूक लागली ना, मग काय भेटलं त्याला पोट भरलं पाहिजे. आपला उद्देश पोट भरणं नाही, आपला उद्देश जिवंत राहणं आहे ना. आपल्याला वाटतं की आपलं मन सांगते की प्राण जातील निघून, खातो मी. मग जिभेसाठी खायचे का? मग फळच खायची, फक्त फळ खायचे. जिभेसाठी खायचे नाही ना, पोटासाठी खायचे. आणि मरत नाही मग कोणी. मरत का नाही? मरत, काळजी करायची नाही, अजिबात मरत नाही कोणी. आणि मेलं तर अरे तुमच्यासारखा भाग्यवान तुम्ही. निर्जल एकादशीला वैकुंठ प्राप्ती आहे. आपण एवढे पुण्यवान नाही, मरणार नाही. तेव्हा काळजी करायची नाही, मरत नाही. तर आपण काय करायचे? फल सफल आणि दॅट्स ऑल. ह्याच्या पलीकडे खायचं नाही. तर इथून पुढची सर्व एकादशी कशी केली पाहिजे आपण? मिनिमम खालच्या स्तर, टॉपमोस्ट स्तर निर्जल आणि खालचा स्तर सफल. सफलच तर सफल होणार, त्याच्यानंतर मग सफल फल प्राप्त होत नाही. एक भक्त आमचे नाकांचे होते, परवा आम्ही तिथं होतो. हो, सेंद्रिय मीठ चालतंय की, रॉक सॉल्ट, पर्वती नमक, समुद्र मीठ, वेगवेगळ्या मिठाचे पण प्रकार आहेत. पण कलियुग हे भेसळाचं युग आहे. आपल्याला काय माहित आहे की आपल्याला जे खायला मिळणार आहे ते कसं असणार आहे. रिस्क कशाला घ्यायची? एवढं आपण तपस्या करतोय, तर थोडी तपस्या केली पाहिजे. म्हणून आमचे एकादशी उपवास, जसं मी सांगितलंय तुम्हाला, जर कीर्तन कथा करायचे, आमचे जे आचार्य आहेत आपले श्री रूपात काय म्हणायचे? एकादशी म्हणजे नो इटिंग, नो स्लीपिंग, ओनली चांटिंग. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. माधव तिथी. मग ही जी तिथी आहे आपल्याला काय देणार आहे? आपल्या हृदयामध्ये भक्तीचा जन्म होईल. ही भक्तीचं बीज आपल्या हृदयामध्ये आहे ते अंकुरित होतं. ती लता, भक्ती लता हळूहळू कोमल असते, ती वाळू लागते. आणि कोमल असल्या कारणानं काय असतं? त्याला पानं जे असतात फार हिरवीगार असतात, फार गोड असतात. आणि म्हणून बाहेरच्या शेळ्या किंवा वासरं किंवा गाय किंवा म्हैस हे येऊन ते खाण्याची शक्यता असते. म्हणून जेव्हा ही भक्तीचं लता बीज जेव्हा वाढत असतं ना, त्यावेळेला त्याला कुंपण देणं आवश्यक असतं. आणि ते कुंपण आहे भक्तांचा संघ. म्हणून एकादशी करताना भक्तांच्या संघात यायचं. माझ्या भक्ती लता बीजाचं मी रोपण केलेलं आहे. त्याचं जसं जसं आपण नाम घेत राहतो, हरे कृष्ण गोविंद मुरारी गोपाल, ते अंकुरित होतं, फुलू लागतं, हळूहळू वाढू लागतं. आता त्याला संरक्षण द्यायचे, नाहीतर बाहेरची लोक जी उपद्रवी प्राणी आहे ते खाऊन टाकतील. मग त्याला भक्तांच्या कुंपणामध्ये आपण घेऊन हरी नाम भक्ता जपा सर्कल्स म्हणून सांगितलंय. जप कसा करायचे? 4 लोकांनी एकत्र बसायचं आणि एक सर्कल तयार करायचा आणि त्यामध्ये ते जप करायचा. मग ती जी लता आहे ती वाढू लागते, हळूहळू वाढू लागते. आणि वाढत 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 ती ब्रह्मांडाचं आवरण फोडते. ब्रह्माचं आवरण फोडून ती हळूहळू वैकुंठ लोकांमध्ये प्रवेश करते. आणि वैकुंठ लोकांच्या पलीकडे जाऊन भगवान श्रीकृष्णाच्या धामापर्यंत जाते. आणि श्रीकृष्णाच्या चरणावर जाऊन ती टेकते. तिथं एक फळ प्राप्त होतो, त्याला म्हणतात कृष्ण प्रेम. तर ते प्राप्त करायचे आपल्याला. आणि म्हणून माधव तिथी भक्ती जननी
जतने पालन करे. हा, आणि कशी करायची ते सांगितले एकादश इंद्रियाद्वारे. एकादशी म्हणजे काय? आपली 5 कर्मेंद्रिय, आपली 5 ज्ञान इंद्रिय आणि आपलं मन हे सर्व भगवत सेवेमध्ये लागलं पाहिजे. हा, आणि अशा प्रकारे हे करायचे. तर जाता जाता एक गोष्ट सांगतो. एकादशीला घेऊन बरेचसे प्रश्न असतात. ते एकादशी 2 प्रकारे. एक आहे संपूर्ण एकादशी, त्या दिवशी एकादशी त्या तिथीला चालून त्या तिथीला संपते. दुसरी असती विधा एकादशी, त्यामध्ये पूर्व विधा आणि परविधा. पूर्व विधामध्ये दशमीचा स्पर्श असतो, म्हणजे दशमी आणि एकादशी मिक्स होतात. त्याला म्हणतो आपण स्मार्त एकादशी. ही एकादशीचं जी लोक पालन करतात त्यांच्या आसुरी शक्ती वाढतात. कोणत्या? आसुरी. बघा, म्हणून जी स्मार्त एकादशी असते, जी 6 तारखेची एकादशी होती, ती वैष्णवजन पालन करत नाही. आपण कुठली एकादशी करतो पालन? परविधा, ज्यामध्ये एकादशी ही द्वादशीला स्पर्श करते. एकादशी द्वादशीला स्पर्श करते, त्याला म्हणतात वैष्णव एकादशी किंवा भागवत एकादशी. वैष्णवगण जी आहेत ती ह्या एकादशीचं पालन करतात. ही एकादशीचं पालन केल्यामुळे आपल्यामध्ये दिव्य भागवत गुणांचा उदय होतो आणि आपल्या भक्तीला पूरक असते. म्हणून ही आहे. आता आणखीन एक एकादशी असते, त्याला म्हणतो आपण त्रिस्पर्शा, ज्यामध्ये एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी हे मिश्रण असते. ही एकादशी एवढी सुंदर आहे, एवढी पॉवरफुल आहे. ही एकादशीचं जो कोणी पालन करतो त्याला 1000 पटीनं फळ मिळेल. किती? म्हणजे आपण 1 माळ जप केला असेल तर किती पटीनं फळ मिळणार? 1000 माळा जप करण्याचं फळ. ती एकादशी कालची होती. तर ज्या लोकांनी पालन केलं ते अहो भाग्यम, अहो भाग्यम. ज्यांनी नाही केलं त्याच्यासाठी पुढे आहे अहो भाग्यम वेटिंग. तर पहा, ही त्रिस्पर्श एकादशी काल होती. आज 30 महाद्वादशी आहे, म्हणून आज आपण ओघाना हा विषय घेतलेला आहे. तर म्हणून पहा, एकादशीचं एवढं महात्म्य आहे ना. म्हणून ज्या वेळेला शिवाजी महाराज हे तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी आले, तर पहिल्यांदा त्यांनी नजराणा पाठवला आणि त्यांचे सैनिक म्हणतात की शिवाजी राजांना तुम्हाला भेट घ्यायची आहे. तर तुकाराम महाराज एवढे व्यस्त असायचे हरिनामामध्ये, ते म्हणाले की तुमच्या राजाला सांगा आम्ही असे उन्हातानात भटकणारे, बोलो श्री निताय गौर सुंदर भगवान की जय, रस्त्यावरच्या धुळीनं आमचं हे शरीर मलिन झालेलं आहे. असं हे चालतं फिरतं हाडा माता असं भूत त्या राजबिंड्यासमोर उभं करून तुम्हाला काय मिळणार? आणि त्यांना तरी शिवाजी राजांना माझ्या या अशा अमंगल दर्शनानं काय लाभ होणार आहे? जर तुम्हाला त्यांना काही सांगायचं असेल तर एकच गोष्ट सांगा. बघा, तुकाराम महाराजांनी फार महत्वाचा संदेश दिलाय. 2 मिनिटं बसा फक्त, शेवटचा महत्वाचा संदेश आहे. 2च मिनिटं, फार महत्वाचा संदेश दिला. काय संदेश दिला? ते म्हणजे तुमच्या राजांना एक गोष्ट सांगा, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे रवित ते धन ते मज मृत्तिके समान, कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हेची आस. शब्द महत्वाचे आहेत. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुकाराम महाराज म्हणतात की माझी एकच इथे की प्रत्येक जणांना मुखाला काय म्हणायचे? विठ्ठल विठ्ठल. पांडुरंगाचं नाम. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे एरवित ते धन ते मद मृत्तिके समा. या जगातील जी काय ऐश्वर्य आहे ते सर्व कसं आहे? माती मोल आहे, त्याचा काही उपयोग नाही. कंठी मिरवा तुळशी. काय सांगितलं? कंठी मिरवा तुळशी. कंठी घाला तुळशी असं म्हटलं नाही. काय म्हटले? मिरवतो. बरं, मिरवतं कोण हो? मिरवणे शब्द या शब्दाचा अर्थ काय? मिरवणे, दाखवणे, उन्मत्त होऊन दाखवणे, स्वाभिमानानं होऊन दाखवणे. माझ्याकडे आहे, काय आहे? माझ्याकडे जर मर्सिडीज बेंज आहे, वेगवेगळ्या गाड्या आहेत, तर मी मिरवतो. म्हणजे काय मिरवतोय? गाड्या घेऊन फिरतोय, मोठे मोठे गाड्या मिरवतोय ना. काय मिरवतोय?
आहे म्हणून मिरवतोय का? आहे म्हणून. त्याप्रमाणे तुकाराम महाराजांचं म्हणण्याचा अर्थ काय? कंठी मिरवा तुळशी म्हणजे आहे का? काय आहे का? ही तुलसी तो व्यक्ती परिधान करतो ज्याच्याकडे भक्ती रूपी धन आहे. कोणतं धन? भक्ती रूपी धन. तुलसी माला घालायची यमराजाचं दर्शन होणार नाही म्हणून नव्हे, ते तर बाय प्रोडक्ट आहे. तुलसी माळा घालते की यम आपल्याला दर्शन देत नाही, ते बाय प्रोडक्ट आहे. तुळशी माळाचा प्रथम उद्देश आहे की तुलसी भगवंताला अत्यंत प्रिय आहे आणि मी भगवंताला प्रिय होईन अशी माझ्याकडे काही योग्यता नाही. भगवंत माझ्याकडे पाहतील कसं? भगवंत माझ्याकडे पाहत पण माझ्या कंठामध्ये जेव्हा तुलसी पाहते तेव्हा भगवंतांना तुलसी प्रिय असल्यामध्ये या भक्तानं तुलसी परिधान केलेली आहे, तो माझा प्रिय भक्त आहे. एक दृष्टी भगवान मधुसूदनाची, एक दृष्टी भगवान वासुदेवाची, एक दृष्टी भगवान मुरारीची पडली आपल्यावर, आपला जन्म सार्थक झाला. म्हणून कंठी असते अशी गळ्यात नाही घालायची. कशी घालायची? दिसली पाहिजे आणि मिरवली पाहिजे. कशी पाहिजे? मिरवली पाहिजे. म्हणून भक्ती रूपी धन असणं आवश्यक आहे. कुठलं धन? भक्ती रूपी धन. काही लोक म्हणतात की आता एक फॅशन निघाले की एक माळा, एक राऊंड, 2 राऊंड, 3 राऊंड. तसं नाही, तसं नाही. कंठी ही कोणत्याही परिस्थितीमध्ये तुलसी ही तुलसी, एक मनी पण तुलसी आहे आणि कितीही राऊंड घातले तर तुलसीच आहे. त्यामुळे ही जेव्हा आपल्या कंठामध्ये येते, यातून, या मुखातून, या जिभेतून, या कंठातून कोणतीही अशी गोष्ट जी हरीला प्रिय नाही ती गेली नाही पाहिजे. ती गेली. आणि म्हणून 4 नियम आहेत. आम्ही एक पत्री खातो, कांदा लसूण खातो, चालतं? नाही चालत. चहा कॉफी पितो, व्यसन करतो, नाही चालत. प्रभुपादांनी कधीही त्याला ते नाही. म्हणून आता भक्तिविनोद ठाकूर काय म्हणतात? माथे तिलक गले कंठी कलीर चेला. काय म्हणलेलं आहे? हा कलियुगाचा शिष्य आहे. कलियुगाने पण शिष्य बनवलेत आणि त्यांनी आपल्यामध्ये सोडलेत असेल. म्हणून कुणी सुंदर तिलक धारण करून, गळ्यामध्ये कंठी घालून, भव्य वस्त्र धारण करून वैष्णव होत नाही. वैष्णव व्यक्ती बनतो कशानं? वैष्णवांच्या गुणांचं अनुगमन करून आणि ज्याच्यामध्ये हरीच्या प्रती जो एक क्षण हरी विना घालवत नाही, हरी नाव चिंतना घालतो. म्हणून एकदा कबीरजी ढोलक घेऊन आले रस्त्यावर आणि ढोलक घेऊन वाजवू लागले. लोक म्हणे कबीरजी काय झालं, तुम्ही ढोलक का वाजवताय? ते म्हणजे थांबा. ते म्हणजे कहता हूँ कह जात हूँ कह बजाऊं ढोल, कहता हूँ कह जात हूँ कह बजाऊं ढोल. ढोल वाजवू सांगतो काय? एक पल जो खाली जात है 3 लोक का मोल. एक पल जर हरिनामा विना गेलं तर 3 लोकांचं मोल. म्हणजे प्रत्येक क्षणाला तुम्ही काय म्हणा? हरी हरी. प्रत्येक क्षणाला म्हणा. चिंतन पाहिजे. ध्यानी मनी चिंतनामध्ये सदैव काय पाहिजे? हरीचं चिंतन पाहिजे. आणि त्याप्रमाणे जर चिंतन होत राहिलं तर तो खरा भक्त आहे. म्हणून परमपूज्य डोंगरेजी महाराज वृंदावनचे फार मोठे संन्यासी भक्त होऊन गेले, वैष्णव भक्त. ते म्हणतात आपण वैष्णव कधी बनतो? ज्या वेळेला 24 तासातून एकदा भगवत स्मरण होतं आणि डोळ्यातून एक अश्रू बाहेर येतो. किती? एक अश्रू. 24 तासातून एकदा हे गोविंद म्हणून डोळ्यातून अश्रू आले पाहिजे. नयनम गलदश्रुधारया वदनम गदगद हृदया गिरा पुलकेन चितम बहू कदा तव नाम ग्रहीने भविष्यति. हे भगवंता चैतन्य महाप्रभूला तो दिवस कधी येईल ज्या वेळेला मी हे गोविंद म्हणेन आणि माझ्या डोळ्यातून अश्रू धारावं लागतं. तर तो वैष्णवाचा स्तर आहे. त्या स्तरापर्यंत आपल्याला जायचं आहे. आत्मज्ञानी तर आपण झालो, अनेक वर्षापासून आत्मज्ञानी आहोत. आता आत्मसाक्षात्कारी म्हणायचे. त्या स्तरावरून आपल्याला राहायचे आणि त्या हरीचं चिंतन करायचे आहे. म्हणून शेवटी सांगतो एक गोष्ट आहे, आपण थांबूया, या कथेला विराम देऊ. तुकाराम महाराजांना जेव्हा भगवंतांनी भंडारा डोंगरावरती दर्शन दिलं, दर्शन दिल्यानंतर त्यांनी पहिलं विचारलं की बोला मला काय पाहिजे. तर तुकाराम महाराजांना काही ऐहिक सुख नको होता. तर ते म्हणाले जर भगवंता तू माझ्या प्रसन्न आहे तर एकच गोष्ट दे. काय ते? सुंदररित्या म्हणाले ते, सदा माझ्या डोळा
जडो तुझी मूर्ती रखमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाव देहि मज प्रेम सर्व काळ विठू मावलिया आता मागत आहे काय विठू मावलिया हाची वर देग संचारुनी राहो हृदय माझे या हृदयामध्ये ते प्रेम सदैव राहो हे भगवंता तुझे रूप कसं आहे गोड आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाव गोड तुझे रूप गोड तुझे नाव बोला गोड तुझे रूप गोड तुझे नाव 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 तुझे नाव गोड तुझे रूप गोड तुझे नाव तुझे नाव गोड तुझे रूप गोड तुझे नाव भगवंताचं नाव कसं आहे गोड आहे आणि अमृताहुनी गोड एक नाव तुझे हे माधव आणि रूप पण कसं आहे गोड आहे भगवंताचं नाव गोड आहे ते गोड कसं आहे कसं करणार आपल्याला मध गोड असतो आहे ना मध गोड आहे एखाद्याचं मध खूप गोड आहे कसं करणार साखरेनंतर तसं नाव गोड आहे नुसतं म्हणून होणार आहे का गोड तुझे रूप गोड तुझे नाव नाही नुसतं म्हणून चालणार नाही हो गोड तुझे रूप गोड तुझे नाव तर आपण ते चाखलं पाहिजे काय केलं पाहिजे चाखलं पाहिजे हरे कृष्ण 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 हरे 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 राम हो राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम हो राम राम हरे 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna Krishna Hare Hare Krishna Krishna Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Hare Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Govinda Goro Gopal Goro Govinda Goro Gopal Goro Goro Radha Rama
यस्य सर्व पाप प्रणाशनम. हे संकीर्तन यज्ञामध्ये जो कोणी भाग घेतो पूर्ण हृदयाने पूर्ण आत्मसमर्पण करून त्याचे सर्व पाप विनाश पावतात. आणि म्हणून ज्या वेळेला आपण हरिनाम घेणार त्या वेळेला भगवंतांची उपस्थिती तिथं जाणवते. कारण की ज्या वेळेला एक व्यक्ती नाही, हे योग कसला आहे, कलियुग आहे ना, या युगामध्ये संघामध्ये कलो संघामध्ये शक्ती आहे. म्हणून संकीर्तन यज्ञ सांगितले. आपला जर वेळेस सर्वजण फक्त एकत्र येतो आणि हरीचं गुणगान करतो त्यावेळेला भगवंत साक्षात तिथं प्रकट होतात. म्हणून या युगामध्ये सांगितलं नाही की कुठं जाऊन बाहेर तपस्या करा. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगे सायास जावे वनांतरा, सुखी येतो घरी नारायणा. ठाईची बसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, राम कृष्ण हरी मुरारी गोविंद जप हा करावा सर्वदा. तुका म्हणे आहे सर्वाहुनी सोपे, खातोसी आन विठोबाची. तुकाराम महाराज विठ्ठल भगवंतांची शपथ घेऊन सांगतात की सर्वाहून सोपं आहे नाम संकीर्तन यज्ञ. म्हणून हे यज्ञ झालं पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. एवढं बोलून आज आपण आजच्या या कथेला विराम देऊया. उद्देश हाच होता की एक वर्ष असंच निघून जाईल पाहता पाहता, पण पुढच्या निर्जर एकादशीसाठी तयारी आहे. आज द्वादशी आहे, पुढची जेव्हा एकादशी, निर्जर एकादशी नव्हे, मी म्हणतो येणारी सर्व एकादशींसाठी तयारी आहे. पुढची आता सुंदर एकादशी येणार आहे, सुंदर पर्व येणार आहे. त्यामध्ये आषाढी एकादशी आहे, कार्तिक एकादशी आहे, त्याची मोठ्या एकादशी आहेत. या एकादशींचं आपण सर्वांनी भक्तिमय होऊन पालन करावं आणि भगवंतांचं ती जी कृपा शक्ती आहे, ते कृष्ण प्रेम आहे, ते आकर्षित करता यावं. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. श्री प्रभुपाद की जय. हरे कृष्ण.